हरे कृष्ण, राधे राधे. प्रतिभा फॅशन कॉर्नर 3140 या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 36 साईजचा कटोरी ब्लाऊज पाहणार आहोत. परफेक्ट कटिंग कशी करायची हे एकदम सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. आता इथं आपण ब्लाऊजची माप घेतलेली आहेत. तुम्ही इथं पाहू शकता 36 साईज आहे आणि आपल्याला हा कटोरी ब्लाऊज कटिंग करायचा आहे. पूर्ण उंची 13.5 इंच आहे, छाती 36 इंच आहे, कंबर 30 आहे, शोल्डर 5.5 इंच आहे, आर्महोल 15 म्हणजेच 6 घ्यायचा आहे आपल्याला. गळा उंची 5.5 आहे, बॅक गळा उंची 8.5 आहे किंवा आपण बॅक पट्टीची उंचीसुद्धा घेऊ शकतो. 4.75 म्हणजेच 4.5 इंच आहे. बाही उंची 5.5 इंच आहे, दंडघेर 11 इंच आहे. तर या मापावर आपल्याला कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करायची आहे. पेपर आपण डबल फोल्ड करून घेतलेला आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवून आपल्याला ब्लाऊजचं माप टाकायचं आहे. पूर्ण उंची आपल्याला 13.5 तयार पाहिजे, तर 14.25 मी मार्क करून घेत आहे. आणि इथून आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. 5.5 इंच घेत आहे मी आणि गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि गळा उंची आपल्याला 5.5 इंच घ्यायची आहे आणि इथून आपल्याला 2.25 इंच घेऊन सरळ रेष ओढून घ्यायची आहे. इथून आपल्याला 5.5 आपण वर घेतलं होतं, तसंच 5.5 खाली घेऊन 6 इंचावर आपल्याला आर्महोलचं माप टाकून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग 9 इंच प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायची आहे. कंबर 30 आहे, तर 7.5 इंच प्लस 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवून सरळ रेष ओढून घ्यायची आहे. इथं पाहू शकता तुम्ही, आपण इथे एक्स्ट्रा मार्जिन लाईन ओढून घेतलेली आहे. क्रॉस पट्टीसाठी आपल्याला इथे 3.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे 2.5 इंच सेंटरमध्ये पण आपल्याला 2.5 इंच घेऊन कर्व शेपने आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीनं जर तुम्ही कटोरी ब्लाऊजची कटिंग केली तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथून आपल्याला 1.5 इंच घेऊन इथं सेंटर घ्यायचं आहे आणि कर्व शेपने आकार देऊन घ्यायचा आहे. आपण बॅक साईड आणि फ्रंट साईड एकदाच कट करून घेत आहोत. हा बॅक साईडचा आर्महोल आहे. फ्रंट साईडला आपल्याला 0.5 इंच आत घेऊन किंवा 1 इंच घेऊन इथं आकार देऊन घ्यायचा आहे. इथून आपल्याला 0.5 इंच किंवा 0.5 इंच डाऊन जायचं आहे. आता आपल्याला इथून 1 इंच घ्यायचं आहे आणि इथून 1 इंच घेऊन कटोरी ब्लाऊजचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही इथं पाहू शकता, आपण इथं कटोरी ब्लाऊजची मार्किंग करत आहोत आणि इथून गोल गळ्यासाठी आपल्याला कर्व शेपने आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपली कटोरी ब्लाऊजची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडचे पार्ट मी एकदाच कट करून घेते. कटोरी ब्लाऊजची ही एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आता इथून आपल्याला बॅक साईडची कटिंग करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला गळ्याला कट करून घेऊन पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत. फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची, ब्लाऊज स्टिच कसा करायचा हे अगदी सोप्या पद्धतीने मी
व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर, ते तुम्ही पाहू शकता. जिथे आपली मार्किंग आहे तिथून आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे. बॅक साईडची पट्टी 5.25 इंच आहे, तर इथे मी 5.25 इंचावरती खूण करून घेत आहे. इथे आपल्याला बॅक साईडचा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. कर्व शेपने आपण इथे गोलाकार दिलेला आहे आणि या साईडनं आपल्याला अर्धा इंच वरती घेऊन ते सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि इथे कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलात तर आपल्याला आर्महोलमध्ये गोळा होत नाही, ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. इथे आपल्याला बॅक साईडचे टक्स उंची घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला अर्धा इंच ठेवून म्हणजे 1 इंचचा टक्स आपल्याला इथे घ्यायचा आहे. तुम्ही तर पाहू शकता. या पद्धतीने जर आपण कटिंग केला तर ब्लाऊजची बॅक साईड आपल्याला एकदम परफेक्ट बसते. इथे आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. कटोरी ब्लाऊज किती वाढवायचा आहे ते तुम्ही इथे बघा. कटोरी ब्लाऊजची आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे. इथे वरती आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. या बाजूला आपल्याला इथे 1.25 इंच घ्यायचं आहे आणि इकडेही 1.25 इंच घ्यायचं आहे. इथून आपल्याला 1-2 सूत घेऊन सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. सेंटर पासून खाली आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे आणि अशी रेष ओढून घ्यायची आहे. इथे कटोरी घेऊन आकार देऊन घ्यायचा आहे. इथे कटोरी फोल्ड करून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि टक्स उंची आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. तुम्ही इथं पाहू शकता कटोरीचा आकार किती गोल आलेला आहे आणि ही कटोरी एकदम परफेक्ट बसते. तुम्ही या पद्धतीने कटोरी ब्लाऊज कटिंग करून नक्की बघा आणि कटोरी ब्लाऊजची कटिंग तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून मला सांगा आणि या पद्धतीने तुम्ही ट्राय करून नक्की बघा. तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल. इथे आपल्याला स्लीव्हची कटिंग करून घ्यायची आहे. पेपर आपण डबल फोल्ड करून घेतलेला आहे. इथे आपल्याला बाही उंचीचं माप टाकायचं आहे. बाही उंची 5.25 इंच आहे, तर आपल्याला 6.25 इंचावरती खूण करून घ्यायची आहे आणि तसंच खाली आपल्याला 6.25 इंचावरती खूण करून स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. इथे आपल्याला छातीचा चौथा भाग म्हणजे छाती 36 इंच असेल तर छातीचा चौथा भाग 9 इंच घेऊन असा बॉक्स करून घ्यायचा आहे. इथून आपल्याला दंडघेराचं माप घ्यायचं आहे. दंडघेर 11 इंच आहे, म्हणजेच 5.5 प्लस एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला इथे घ्यायचं आहे.
इथून आपल्याला सेंटर घेऊन मार्क करून घ्यायचं आहे. 2 इंच वर घेऊन मार्क करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला आर्महोलचं माप घ्यायचं आहे. आर्महोल 15 इंच आहे, तर 15चा हाफ 7.5 इंच घेऊन अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला सेंटर घेऊन मार्क करून घ्यायचं आहे. इथे अर्धा इंच, इथे पाव इंच आणि इथे थोडं 1-2 सूत घेऊन कर्व शेपने आकार देऊन घ्यायचा आहे. जिथे आपण पॉईंट केलेले आहेत तिथून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. तुम्ही तर पाहू शकता, आपण इथे कर्व शेपचा वापर करून स्लीव्जला आकार दिलेला आहे. दंडघेराचं आपली मार्किंग करून घ्यायची आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. सेंटरमध्ये आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत आणि फ्रंट साईडचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही तर पाहू शकता, आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने फ्रंट साईडचा आकार देऊन घेत आहोत. किंवा इथे अर्धा इंच आत घेऊन आपण या पद्धतीने फ्रंट साईडचा आकार देऊ शकतो. ही एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. याच पेपर कटिंगवर आपण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.